नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. समर्थ मंदिर बोगदा परिसरामध्ये ज्या पद्धतीनं मोकळा श्वास घेतलेला आहे, या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आलेलं आहे आणि येथील अतिक्रमणांवरती नगरपालिका प्रशासनानं ऐतिहासिक स्वरूपात कारवाई करून ज्या पद्धतीनं या ठिकाणच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, त्याच पद्धतीनं आता शाहूपुरी चौकामध्ये देखील सातारा नगर परिषदेच्या शहर नियोजन सभापती अशोक शेडगे आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी शाहूपुरी चौक आता मोकळा श्वास घेणार आहे. या ठिकाणी असलेली अतिक्रमणं काढण्यासाठी आज सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम, शहर व नियोजन विभागाचे सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय नगरसेवक अक्षय जाधव तसेच विश्वतेज बालगुडे हे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. शाहूपुरी चौकामध्ये नेमक्या पद्धतीनं अतिक्रमणं काय आहेत याची आज पाहणी केली. लवकरच संबंधितांना नोटिसा देऊन त्या पद्धतीनं अडथळा ठरणाऱ्या आणि नित्य होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येला सातारा शहर नियोजन सभापती सन्माननीय अशोक शेडगे यांच्याशी सातारा आवाजनं बातचीत केलेली आहे. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. आज शाहूपुरीतील जे टपरीधारक व हॉटेल्सचे काय भाग अतिक्रमण आहे त्याची पाहणी करून स्वतः CO साहेब गेले होते. CO साहेबांनी पाहणी करून व अधिकारी गेले होते. त्यांनी पाहणी करून आलेले आहेत. जे कोण बाधित क्षेत्रात येतात त्यांना आपण रिसर नोटिसा देऊन ते काढून घ्यायची त्यांना विनंती करणार आहे. शाहूपुरीत काय आहे, भाग मोठा असल्यामुळं आंबेदरेवर दिव्यनगरी आणि मेढ्यातून येणारा तो रस्ता जोडला होता ना, त्यामुळं भरपूर कोंडी व्हायची. म्हणजे होती तिथं आत्ता सध्या भरपूर कोंडी होती. त्याचाच पर्याय म्हणजे आता ती काय झालं, टपरीधारकांनी जवळ रस्त्याला म्हणजे अरुंद करत हे आणलं आहे. तर आपल्याला ते रुंद करण्यासाठी आपण ते काम करतोय. त्यावर शाहूपुरीत राहणार आहे. रस्ता रुंदीकरण हे झालंच पाहिजे शाहूपुरीत, कारण शाहूपुरीतल्या सर्व नागरिकांची तक्रार आहे की येता जाता त्यांना त्रास होतो. आणि शाळेतली मुलं असतील तिथं भरपूर आहे तिथं आत्ता, की ही जी अतिक्रमण केलेली आहेत कुणी ज्यांची आहेत त्यांनी स्वतःहून काढावी ही आमची विनंती राहील त्यांना. जर नाही काढली तर आम्ही आमच्या ह्यानं काढून घेणार आहे.